आजच्या व्लॉगची सुरुवात वीराच्या लाडीगोडीने का होतीये ते कळेलच तुम्हाला. व्लॉग शेवटपर्यंत बघा. हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. तसं तर व्लॉग आज बऱ्याच दिवसांनी पोस्ट करते, तो पण मोठा. तर प्लीज 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 सपोर्ट करा. आपलं अनुकरण आपली मुलं किती करतात हे मला पावलोपावली जाणवत असतं. कारण वीरा सगळे दोरीवरचे कपडे स्वतः घेऊन आली होती वाळलेले, आणि ते मी जसं घडी करते तसं बघून बघून ना तिचं इथे घडी करायचं सुरू होतं. आणि म्हणूनच थोडीशी माया चालू होती. पण माया चालू होती ते बघाच, पण पुढे काय घडतंय ते पण बघा इकडे. आज मोठा व्लॉग करायचं कारण मिनी व्लॉगमध्ये लिमिटेशन पडतं. 3 मिनिटापर्यंतच आपण मिनी व्लॉगमध्ये दाखवू शकतो. आणि व्लॉग सुरू करण्यासाठी आज एक तसं कारण मिळालं आहे. म्हणजे तशी कारणं भरपूर आहेत. पहिलं कारण म्हणजे वीरा सकाळी जी काही शाण्याबाळासारखी मला मदत करत होती, किंवा जे काही सगळे कपडे तिने आपले घडी केले ते आहे. त्याच्यानंतरसुद्धा आत्ता तिच्या डोक्यात जो काही खेळ चालू आहे तो खेळतीये, तो म्हटलं तुमच्याशी दाखवावा. निरागसता कशी असते मुलांची हे शेअर करावं. तर बघा, मी तुम्हाला दाखवते वीराने काय काय केले. तर पहिल्यांदा हे काही नव्हतं, हे एवढंच होतं पहिल्यांदा इथे. आणि इथे एक प्रसाद ठेवला होता, पण नंतर तिला आठवलं आणि तसं तिने एवढं सगळं मांडलं, हे सगळं. आणि ही अशी पूजा केली आता ही. आणि पेढा ठेवला आहे, लाडू ठेवला आहे, केळं ठेवलं आहे, आंबा ठेवला आहे. तिकडे टॉवेल पण पसरून ठेवला आहे. बरं, तो टॉवेल कशासाठी पसरला आहे माहिती नाही. आता त्याच्यावर ह्या बाहुल्याला वगैरे जाऊन झोपू पण शकते ती वाटेत. रांगोळी काढून झाली, रांगोळीची पूजा केली तिने ॲक्च्युली. हा जो काही खेळ खेळते ते बघण्यातच माझा बऱ्यापैकी वेळ गेला आहे, आणि ते शूट करण्यात. त्यामुळे अजून जेवण चालू आहे माझं. चला, व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. आधी स्वयंपाक करून जेवून घेतो. बघू ये तरी आज छान छान आणली की आजीनं बॉटल. कुठे गेलेलीस तू? पूजा केली? कशी केली तुझी पूजा? हां, जेवलीस? हां, बघू छान छान आहे की गजरा. किती? 2. हो, मग शंभो केलीस ना तू आजीला? हां. सकाळी खेळ खेळून झाला, त्याच्यानंतर दुपारी झोपवताना तिचं असं काहीतरी चालू होतं, माझे नाक ओढ, केस ओढ. मग मी सुद्धा तिचे केस ओढत होते. आमच्या दोघींची अशी थोडीफार मस्ती सुरू होती. बरं, तुम्ही तुमच्या लहान मुलांशी अशी थोडीफार मस्ती करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार. तिळाचं तेल कापसाची वाट, दिवा तेवे मध्यानरात, दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार, हात जोड. माझा नमस्कार सर्व देवांपाशी, बैस पाठी माझे घर तुझ्यासाठी. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य, कपिला मंगळा. माझा नमस्कार सर्व ही जांगळा तुळशी वाळे. माझा नमस्कार कृष्णा रुक्मिणी वेल्लाळे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने पनटक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्ण काळा यमुनाभिकाळी, दंडोनी काळा पंटेची काळी. कालिंदीचे जीवन शुद्ध केले, तथामृताला मन हे भुकेले. जय जय रघुवीर समर्थ मोरया.
शुभम करोती म्हणून झाली आणि म्हटलं आता पसारा हा आवरून ठेवूया की जे काही मांडलं होतं ते. पण मी कालच कुठेतरी वाचले ते वाक्य, तुम्हाला शेवटी सांगेनच मी काय आहे ते वाक्य. पण दिवसभर जेव्हा बाबा आपले बाहेर असतात तेव्हा, म्हणजे लहान मुलांचे, तेव्हा ते आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे ना तो खरंच खूप वेगळा असतो. इकडे विक्रांत कामावरून आला होता दिवसभर बाहेर जाऊन आणि त्याला ते दाराच्या पाठीमागून भाव करत होती. परत विरा आणि विक्रांत चहा बिया पिऊन खाली गेले होते. तोपर्यंत म्हटलं बाकीची जेवणाची तयारी करूया, म्हणून इकडे चपातीचं पीठ मळायला सुरुवात केली. आणि ठरलं तर मग बघतच होते, तुम्ही पण असंच करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग फणसाची भाजी करायचा बेट ठरला, कच्च्या फणसाची भाजी करायचा अचानकच बेट ठरला. त्यामुळे गरे वगैरे इकडे सोलून घेतले आणि इथे विराला सूप मिळाल्यावर ती पाकडत होती खोटं खोटंच, पण एवढ्या वरनं खाली करत होती की हसून मजा येत होती. आता रेसिपी सांगते कशी भाजी केली त्याची. तर पहिल्यांदा इकडे धणे, जिरे आणि आलं, मिरची, कोथिंबीर सगळं वाटून घेतलं. बरं, ही रेसिपी ना ताई त्याला फोन करून तिच्याकडून खास विचारून घेतली होती, कारण मध्ये ती आली होती तेव्हा तिने केली होती तेव्हा शूटच घ्यायचं विसरलं होतं. तर ते आपल्या लक्षात राहावं याच्यासाठी परत शूट केलं आणि इकडे विचारून घेतली रेसिपी. वाटप मिक्सरला लावून घेतलं. कढईमध्ये छानपैकी तेल गरम करत ठेवलं. या भाजीसाठी ना जरा जास्ती तेल लागतं, कारण आपण त्याच्यात पाणी फार कमी वापरतो. तर इकडे तेल चांगलं तापल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग अशा सगळ्याची इकडे फोडणी करून घेतली आणि फोडणी छान अशी तडतडू दिली. प्रत्येक जिन्नस जे काही फोडणीमध्ये घालतो तो छान असा तडतडू दिला, मस्त असा भाजू दिला. आणि मग त्याच्यानंतर जे काही आपण वाटप केलं होतं मिक्सरमध्ये, धणे, जिरे, आलं, मिरची, कोथिंबीर, ते वाटप ना ह्या फोडणीमध्ये घातलं. ते छान वाटप परतू दिलं. बरं, ही रेसिपी जी काही आहे ती प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळी असते. माझी आई वेगळ्या पद्धतीनं करते, इकडे आत्या वगैरे सगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतात. पण तुमच्याकडे कुठल्या पद्धतीनं करतात आणि तुम्हीही ओल्या कच्च्या फणसाची भाजी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर फणसाचा गरा जर खूपच गोड असेल तर आपल्याला इथे साखर घालायची अजिबात गरज नसते. पण समजा गरा जर का जरासा आंबटसर असेल ना तर मात्र इथे साखर घालावी लागेल आपल्याला. तर इथे पहिल्यांदा ते जे काही वाटप आहे ते घातल्यानंतर इकडे हळदसुद्धा त्याच्यामध्ये घातली होती. परत ते छान असं परतून घ्यायचं आणि मग एक वाफ काढायला ठेवून द्यायचं झाकण. वाफ एक चांगली दरदरून फुटली की मग त्याच्यामध्ये आपण घालायचे जे काही आपण गरे घेतले होते ते गरे घालायचे. निवडून घेतलेले गरे मस्तपैकी त्याच्यामध्ये घालायचे आणि मग चांगलं वरून खालून बाजून इकडून तिकडून असं वरून खालून छानपैकी ना ढवळून घ्यायचं. जेवढी आपण चांगली मिक्स करू तेवढं ते सगळं वाटप जे काही आहे ते गऱ्याला इकडे प्रत्येक प्रत्येक गऱ्याला ते लागतं. त्यामुळे खूप खूप म्हणजे इकडे हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बाजूने कडेनं कुठली जागाची सोडायची नाही की जिथे हलवायचं आहे. आणि मग त्याच्यावर जरासं मीठ घालायचं चवीप्रमाणे. मीठ घालून झाल्यावर परत एकदा ते छानपैकी परतून घ्यायचं. जर समजा तुम्हाला हळद वगैरे कमी वाटली तर तुम्ही इथे आता ॲड करू शकता. आणि परत परतून घेतल्यानंतर वाफ काढायला ठेवून घ्यायचं. तात्पुरतं आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या आधी ज्या काही आठिळ्या असतात त्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालायच्या, म्हणजेच गोट्या म्हणतात त्याला, तर त्या पण आपल्याला या भाजीमध्ये घालायच्या असतात. तर त्या आपण आधी कुकरला वाफवून घ्यायच्या, कारण त्या अशा भाजीमध्ये इकडे शिजत नाहीत पटकन. त्यामुळे कुकरला एक शिट्टी काढून त्या आठिळ्या मीठ घालून जरासं तुम्ही वाफवून घ्या आणि त्याच्यामुळे ह्या गऱ्यांमध्ये थोडंसं मीठ कमी घातलं तरी चालेल. पाणी आपल्याला डायरेक्ट ओतायचं नाही आहे, तर पाण्याचा हबका मारायचा आहे. असं वरून पाणी असं शिंपडून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर परत एकदा हे ढवळून घ्यायचं. थोडीशी वाफ काढायला द्यायची आणि जे काही गरे आपण घातले होते ते शिजू द्यायचे. जरासे शिजत आलं प्रमाण की मग त्याच्यामध्ये उकडून घेतलेल्या आठिळ्या त्यामध्ये घालायच्या आणि परत एकदा वरून खालून इकडून तिकडून सगळीकडून अशी ती भाजी जी काही आहे ती छानपैकी मिक्स करायची आणि मग परत त्याच्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं. म्हणजे जे काही गरे, आठिळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या परत एकदा इकडे छान शिजल्या जातात. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, मस्तपैकी अशी भुरभुरवायची आणि अशा पद्धतीनं आपली कच्च्या फणसाची गऱ्यांची भाजी तयार होते. आणि ही भाजी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये फक्त कोथिंबीर वगैरे जरी नाही घातली तरी उपवासासाठी सुद्धा ही वेगळ्या पद्धतीनं करतात. इकडे गऱ्यांची भाजी झाली होती आणि चपात्यासुद्धा माझ्या लाटून होत होत्या आणि अशा पद्धतीनं जेवणाची तयारी झाली होती. पापडसुद्धा तळले होते. मी आता जे पापड तळते त्या पापडांचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओळखा पाहू हे कसले पापड आहेत ते, कारण असे पापड फुलले आणि ते खायला खरंच खूप छान लागतात.
आणि त्याच दिवशी ना विराला आम्ही बॅडमिंटनच्या रॅकेट नवीन आणल्या होत्या. तर दिवस रात्र आम्हाला तेच खेळायचं होतं. संध्याकाळपासून म्हणजे जेवण करायच्या आधी, स्वयंपाक करायच्या आधी आणि स्वयंपाक करून झाल्यानंतरसुद्धा बॅडमिंटन खेळणं हे तिला आवडत होतं. 9चे 9 दिवस म्हणतात त्यातला प्रकार. आणलं त्या दिवशी खूप खेळायचं आणि नंतर थोडं थोडं खेळायचंच नाही, असं काहीतरी तिचं सुरू होतं. आणि दुपारी जो काही तिने करून ठेवलं होतं ते सगळं तिनं विक्रांत आल्यानंतर परत केलं होतं. जसं काही त्याला ती दाखवतच होती की हे सगळं मी असं असं केलं ते. त्यामुळे परत एकदा ते आवरायचं काम होतं. सकाळी केलेलं परत तसंच आत्ता करून ठेवलं नाही, आता ते सगळं परत आवरायचं. आली बघा बॅटेमध्ये. मी परवाच एक इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यात असं म्हटलं होतं की हा जो पसारा आपण म्हणतो तो ॲक्च्युली पसारा नाही आहे, तर ते लहान मुलांचं बालपण असतं आणि जे फिरून कधीच येत नाही. हे तुम्हाला पण पटतंय का ते सांगा. आणि इकडे ते सगळं आवरायला विराने सुद्धा मदत केली होती, कारण पाठीमागे मी तिला एक सांगत होते की तू असं आवरलं नाहीस तर तुझ्या रॅकेट वगैरे नेऊन देणार, जणू काही ब्लॅकमेलिंग चालू होतं. अशा पद्धतीनं आवरून वगैरे झालं आणि दिवस संपवला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सपोर्ट करा.